आज संक्रांत आहे. संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. गोड्या गोड गोड बोल डोंगणे माझ्यासोबत गोड खा नाही चाय पे आणि गोड गोड बोल. आणि आता मी चाललो चाय बी पेतो मस्त थंडीचा. होतच थंडी आहे बाप्पा काय सांगू नको. आमच्याकडं सण बी होत नाही पण आता टोपरे घालून सब आम्ही येता सकाळचा आता चाललो. आता आम्ही चुकूनच उठणार होता थोडा लेटच उठत होतो आम्ही. आता चाय पिऊन आता चाललो आम्ही फिरासाठी. हे रेल्वे फाटकवर थांबलो. ट्रेन आली आहे. इथं उड्डाणपूल झाला अशी किती दिवसाची मागणी आहे पण आता उड्डाणपूल कधी होत माहीत नाही. मी तर आज पूर्ण केस काऊन असे का झाले कोणत्या शॅम्पू लावलो मी माहीत नाही. हे याच्यामुळंच हो झाले असे ते कुठं डुम्या इथून उड्डाणपूल झाला पाहिजे आपण मागणी केलं होतं पण आता लवकरात लवकर उड्डाणपूल होईल. याचे पण केस मस्त झाले आहेत तसे एकदम चिल्पी चॉल्पी. गुड मॉर्निंग. आमच्या नवीन आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज थोडा ढगाळ वातावरण आहे. बब्यानं मस्त काल कटिंग बिटिंग केली एकदम फ्रेश होऊन आज एकदम चमका के पावडर कम लगा के आया आहे वो. आणि सायकल घेऊन आम्ही आज निघालो स्वच्छता अभियानासाठी. मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला कचरा साचला आहे दोन्ही बाजून आता आपण पाहू शकता. आणि आज हे साफ करण्याचं काम आपण करणार आहोत. पहिल्यांदा आम्ही चाय बी केली गरम. थोडा आता आम्ही अजून जास्तच गरम झालो कारण की थंडीचा मोसम आहे. आणि इकडं मोठ्या प्रमाणात जो कचरा साचला आहे ते उचलण्याचं काम आज आपण करणार आहोत. ज्या जेवणाच्या प्लेटा आहेत त्या सगळ्या इथे आणून टाकलेल्या आहेत. ह्या सगळ्या आपण जमा करूया. जास्तच फ्लॅश. आता आपण जंगलाच्या साईडला आहे आणि इथं पाक एवढ्या मोठ्या प्रमाणात घरच्या जेवणाच्या प्लेटा आणि साहित्य टाकून ठेवलेलं आहे. कॅटरसवरचा जो वर आपण टाकतो ना अशा पद्धतीने आपण जंगलात म्हणजे घरासमोर घंटा गाडी येऊ नये आपण टाकत नाही. म्हणजे आपण किती मूर्ख माणसं समजायचं. म्हणजे जंगल खराब कुठं करण्याचं काम आपण करताना इथं दिसत आहे. आणि ह्या सगळ्या जेवणाच्या प्लेटा कित्येक दिवसापासून या जंगलात पडलेल्या आहेत. वन विभाग तर लक्ष देत नाही. त्यांना काही लेनदेन नाही. महिन्याचा पगार पाहिजे पण कुठं टाकला त्यांची कोण कॅटरसवाल्याने टाकली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. शेवटी आपलं जंगल खराब होत आहे. म्हणजे जंगलात एखादी व्यक्ती गेला तर आपण त्याला बोंबलतो पण एवढा मोठ्या प्रमाणात जंगलात कचरा जात आहे त्याच्यावर कोणी बोंबलताना दिसत नाही. हे शेवटी हा प्राण्याचा मार्ग आहे. रस्त्याच्या कडेला हा एवढा मोठा कचरा टाकला याच्यावर कधीही वन विभागानं ऑब्जेक्शन घेतलं नाही. म्हणजे आपण कुठलं काम करतो फक्त जंगल वाचवणे. हे कचरा जमिनीत जाईल ना तर झाडच वापरणार नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. पण असं जाऊ द्या त्यांना पगाराशी मतलब आपल्याला कचरा उचलण्याशी मतलब आहे. पण वन विभागाने याची काळजी घेतली पाहिजे. आपण असे जे कॅटरच्या वर पॉलिथिन लावतो हे आपण रस्त्याच्या कडेला आणून फेकलेले आहेत. आणि हा सगळा जेवणाचा जो कचरा आहे तो सगळा आज आम्ही जमा केला.
या प्लॅस्टिकमुळे प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, कारण की हे जंगलात उडतात, मग त्याचा आवाज येतो आणि हे रिफ्लेक्ट होत असतात, म्हणजे प्राणी कुठेतरी मग उजळल्यासारखे होत असतात। असं करू नका, घंटागाडीत टाका। आणि एक म्हणून जे सभागृह आहेत, मंगल कार्यालय आहेत, त्यांना पण विनंती आहे की जे रात्री कॅटरर्सवाल्यांचं जेवण उरतं ते सकाळी घंटागाडीत देण्यास सांगावं, म्हणजे कार्यक्रम झाला ना जेवण तुम्ही नेऊन कुठे टाका, असं मूळच्या बहुत साऱ्या सभागृहाचं काम चालू आहे। आणि एकदम मी त्यांना सांगितलं पण की कॅटरर्सचं जेवण तुमचं राहतं तो सभागृहाच्या बाहेर चुंगळाच भरून ठेवा, जेणेकरून तुम्ही इतरत्र टाकू नका। आता कुठेतरी रस्त्यात आम्हाला अजून दिसलं, अशा पद्धतीने आपण काम करतो। आणि सभागृहवाले एकदम कॅटरर्सवाल्यासोबत चांगले संबंध ठेवत नाही, फक्त कामापुरतं मामा असं त्यांचं काम आहे। आणि चंद्रपूरचे अन्नपूर्णावाले त्यांनी मला 2-3दा कॉल केला आणि मी त्यांना सांगितलं की जेवण चुंगडीत भरून ठेवा, सकाळी 1 घंटा गाडी येईल आणि घेऊन जाईल। अशा पद्धतीने प्रत्येकानं काम केलं आणि सभागृहावाल्यांनी त्यांनी मदत केली तर नक्कीच आपला मूल चांगला स्वच्छ आणि सुंदर होईल आणि अशा पद्धतीचा हा जो कचरा आहे तो होणार नाही। मी ग्राउंडवर फिरून आलो आता आणि काही वेळातच आता जाईल आपल्या घरी, घरून जाईल फ्रेश होऊन कपडा बाजार, निर्मल कपडा बाजारचे ते प्रिय ग्राहक म्हणजे मालक असल्यासारखे आहेत हे। आणि याच्याकडे चाहते खूप आहे त्यांचे कपडे घेण्यासाठी, यांच्याकडे बोलतात। खूप दिवसाने ॲटोत बसलो आणि एवढी मजा आली। भाऊ MRTC भेटले, आपला पुढचे भाऊ आहे, सगळे आपल्या ओळखीचेच राहतात आणि ॲटोत बसण्याचा आस्वाद एकदम मस्त होता। म्हणजे कुठं म्हणजे ह्या इतिहासात जमा होणाऱ्या गोष्टी आहे आणि आता पण आपण पहिल्यापासून आपण ॲटोत जात होतो, फिरत होतो आणि बरं वाटलं आज भाऊसोबत। आणि थोडा वेळ आम्ही बोललो पण खूप साऱ्या गोष्टी, सगळ्यांच्या आपल्या सगळ्या गोष्टी आणि मजा आली ॲटोत बसून आज। लगभग मी आता जातो शिंदेवाई निघलोय, नाश्ता भेटते आणि नंतर निघणार मी शिंदेवाईसाठी। गरम गरम समोसा आत्ता निघलेला आणि आता याचा स्वाद मी वडा खासाठी आलो। ॲक्च्युली मी सकाळी वडा खासाठी येतो, पण आता गरम गरम राकेश भाऊनं एकदम मस्त समोसा काढला आहे आता। आणि आपला राकेश भाऊचा पानठेला आणि नाश्ता सेंटर आपल्या मूळच्या नदीच्या कानावरती आहे आणि मस्त नाश्ता एकदम तरीबिरी राहते। आणि आता माझा समोसा बनत आहे, हो मीवाला समोसा आज खाता, इकडे मजा येते बहुत खाण्यासाठी। आणि सकाळी पण पोहा बिवा राहते, नंतर वडे निघते, वडे पण मस्त राहते। जाताना कधी पण इकडे थांबा 2 मिनटं, त्याचा आस्वाद घ्या आणि नंतर मग घरी जा। आपला समोसा मस्त बनला आहे तरीके साथ, मिरची ओके, त्याचा आस्वाद आपण घेऊच। जेमते मी समोसाचा आस्वाद घेतो सकाळी सकाळी। आम्ही फिरायला आलो तिकडं सकाळचा वडा जो असते ना मस्त असते, सकाळी बी इकडे भाऊची एक मागणी आहे की इकडे कॉर्नरवर बोरिंग झाली पाहिजे पाण्याचं साधन, पण एवढ्या शासकीय जागा असेल तर आपण ते नक्की मंजूर करू शासनाकडे मांडून। आणि बाजूला सेद्याविद्या आहे, तिथे एक पाण्याचं साधन पाहिजे, भाऊची अशी मागणी आहे, पण होईल पूर्ण मागणी लवकर, आपण प्रयत्न करणार आहोत। प्रवास करत आहे आणि चांगली बस आहे। बसनं प्रवास करून आलो, बड्या वाटला, बसनं आलो। ड्रायव्हर बी मस्त सुपर होता, रस्त्याचं काम चालू होतं आणि आपला हा मूळचा बस स्टॉप आहे एकदम सुंदर स्वच्छ।
शेवटी 2 घंट्यानंतर माझा नंबर लावला आहे ना भाऊनं. म्हणजे 2 घंटे 1 घंटा तर झोपलो मी. आता 2 घंटे कटिंग लावायला माझे. चांगली कटिंग केला पाहिजे. नवीन तेजस पण मस्त वेगळी तर 1 घंट्यातच झाली या फास्टमध्ये. आता भाऊ कशी करते तर. तू मुझे बोले नाही का रे? किती गाड्या बरोबर आहे तुम्हाला पास? हा बडा काम नाही काय ऍक्च्युली कटिंग झाली. आता मी बहुत घाईत आहो. नंतर आपण पाहू. यांना केली त्याच्या भावाने आणि अरबाज भाऊ बसला आहे. अरे दादा चलो. आता दुपारची जेवणाची वेळ झाली आहे आणि मंडल सर आहेत, आपले भावे सर पण आहे. त्यांना जेव्हा घेऊन चाललो मी. आता बड्या माणसं आहेत सर, बंगालचे आहे आणि बाकी उत्तराखंड आम्हाला जायचं भाऊच्या लग्नासाठी. आणि त्यांचं पॉवर प्लॅनचं काम चालू आहे आणि बाकी आपले सगळे माझ्यापासून आहे. चंद्र सर पण बडे आहेत सगळ्यांना आणि त्यांचा उत्तम एनर्जीचा पॉवर प्लॅनचं काम आहे आणि मूलमध्ये ते होत आहे. राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष नितीनभाऊ भटारकर यांच्या मुलीचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आम्ही कार्यक्रमाला हजेरी दिली. खूप एन्जॉय केली, मस्ती केली, डान्स केली आणि मित्रांसोबतही फिरण्याचा आवरेना